नमस्कार, मी नेहा भट आणि माझं पुलप्रेम या ब्लॉगमध्ये तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करते। हजरजबाबीपणात पुलंचा हात कोणीच धरू शकत नाही। हे वाक्य जर पुलंनी ऐकलं असतं तर ते नक्की म्हणाले असते, अगं माझा हात धरला तर मी लिहू कसं? काळजी करू नका, असे विनोद मी तुम्हाला सांगणार नाहीये। आज आपण ऐकणार आहोत पुलंचे काही गमतीशीर किस्से। भारती अचरेकर यांच्या एका मुलाखतीत त्यांनी सांगितलं की भारतीताईंच्या आई म्हणजेच माणिक वर्मा यांचं लग्न ठरलं होतं आणि ही बातमी पुलंना समजली आणि ते पटकन म्हणाले, अरे हिने तर वर्मावरच बोट ठेवलं की। एका समारंभात शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे आणि पुलंची गाठ पडली। बाबासाहेब बोलण्याच्या ओघात पटकन बोलून गेले, तुमच्या घरी काय तुम्ही आणि सुनीताबाई सारखे खो खो हसत असणार। त्यावर पुलं त्यांना म्हणाले, तुमच्या घरी सुद्धा बायको तुमच्यावर तलवारीचे सारखे वार करतेय आणि तुम्ही ते ढाल हातात घेऊन चुकवताय, असंच चित्र असतं का हो? साहित्य संघात कुठल्या तरी नाटकाचा रटाळ प्रयोग चालू होता। पुलंना अगदी आवर्जून बोलवलं होतं। नाटकाचा पहिला अंक चालू असताना काहीतरी पडल्याचा आवाज झाला। शेजारचा घाबरून चटकन पुलंना म्हणाला, काय पडलं हो? त्यावर पुलं उत्तरले, नाटक, दुसरं काय। एकदा पुलं प्रवासात असताना त्यांना त्यांचा कुणीतरी चाहता भेटला। तो म्हणाला की माझी फक्त दोनच व्यक्तींवर श्रद्धा आहे, ज्ञानेश्वर आणि दुसरे तुम्ही। माझ्या खोलीत मी ज्ञानेश्वरांच्या फोटो समोर तुमचाही फोटो ठेवलाय। तर पुलं म्हणाले, अहो असं काही करू नका, नाहीतर लोक विचारतील ज्ञानेश्वरांनी ज्याच्याकडून वेद म्हणून घेतले तो रेडा हाच का म्हणून। पुलं एकदा चितळ्यांच्या दुकानात गेले, मिठाई खरेदी केली आणि खोक्यात बांधून द्यायला सांगितले। दुकानातील व्यक्ती म्हणाली, खोक्याचा चार्ज पडेल। त्यावर पुलं म्हणाले, अरे वा, म्हणजे मिठाई फुकट। एकदा सुनीताबाईंसह पुलं आणि वसंतराव गाडीतून प्रवास करत होते। समोरून एक गवा अतिशय आक्रमक भूमिकेत येताना दिसला। तेव्हा वसंतरावांनी सुनीताबाईंना इंग्रजीत सूचना केली। तर पुलं म्हणाले, त्या गव्याला इंग्रजी समजत नाही म्हणून वसंतराव इंग्रजीत बोलतात। थोडक्यात काय तर पुलंसमोर काहीही बोलायचं तर अगदी सांभाळून बोलावं लागत असेल। मग पुढचा भाग बघायला विसरू नका आणि तोपर्यंत हसा आणि हसवत राहा।